बोलवून घेतलं तुम्हाला हा. आणि काय सांगितलंय? कुत्री बंद म्हणून सांगा. कुत्री पडलेत म्हणून सांगा म्हणजे हे सांगितलं असं का? चुकीचं म्हणजे- झालं नाही तर तुम्हाला ते सांगितलं म्हणजे अशी काय घटना घडली आहे का? नाही. कोरेगावचं नाव बदनाम करायचं नक्की घडली नाही ना? मग बाबा हे असं झाले तसं झालं. मग तुम्हाला त्यांनी बोलावलं हा. आणि त्यांनी काय सांगितलं? फोटो काढा. हा, आणि काय पडलंय म्हणून सांगा, कुत्र. असं बोला म्हणले. मी बोललो दे नाही. नाही बोललोच पण असं काय घडलंय का? नाही पण मी बोललोच नाही तर काय म्हणजे करू? सगळं खोटं आपले तर कामं चालू आहेत का? हो, नाही. कामाची काय तक्रार आहे का? नाही नाही लोक चांगली गोष्ट आतापर्यंत कधी झाली का? नाही एवढी चांगली सगळी कामं करतात. बोलवून घेतलं आलं सगळं बोलवून हे तर आलो मी काय चाललंय बघितलं ऐकाव काय काव काढते हे करते बघा ना. उभा राहा बाबा मांडे तुम्ही आता कोरेगाव विकास आघाडी कोरेगाव नगर पंचायतीचे नगरसेवक व आमदार महेशदादा शिंदे विचार मंच कार्यकर्त्यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टिंग ऑपरेशनचेच ऑपरेशन. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी राज्य सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपाला दिले जसेच्या तसे उत्तर. विनाकारण विकासात्मक कोरेगाव शहराची बदनामी थांबवण्याचा दिला सल्ला. कोरेगाव शहरात सध्या राज्य सरकारकडून स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत विशेष समितीकडून सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था रंगरंगोटी आदींबाबत प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारची नगराध्यक्ष व मुख्याधिकारी फसवणूक करत असल्याचा आरोप केला होता. प्रभाग क्रमांक 1, 12, 12, 11 व 13 मध्ये स्टिंग ऑपरेशन राबवत सार्वजनिक शौचालयाची पोलखोल करत असल्याचा दावा केला होता. त्यानिमित्त आज सकाळी 11:15 वाजता लक्ष्मीनगर परिसरात माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, नगरसेवक राजेंद्र वैराट, आमदार महेशदादा शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश शामराव बर्गे, साहेबराव मंचचे अध्यक्ष विजयसिंह घोरपडे, अर्जुन आवटे मामा आदींनी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपांचे खंडन करीत विकासात्मक वाटचालीत कोरेगाव शहर राज्यात अग्रेसर असताना विनाकारण कोरेगाव शहराची बदनामी करत असून विरोधकांनी हा बालपणा थांबवावा असा सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ज्यावेळी ग्रामपंचायतची सत्ता होती त्या काळात हे सार्वजनिक शौचालय बांधले असल्यामुळे कमीत कमी या सार्वजनिक शौचालयांना 20 वर्षे पूर्ण झाली असून त्याची दुरवस्था झाली असून त्या काळी किती भ्रष्टाचार झाला व कशी बांधकामे झाली याची चौकशी करण्याचा सल्ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. तुम्ही जर सामाजिक कार्यकर्ते असाल व खरीच समाजसेवा करीत होता तर नगरपंचायत मतदान निवडणुकीत तुम्हाला जनतेने का नाकारले असा सवाल माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल यांनी केला. इकडे विरोध करत प्रत्येक विकास कामाच्या आडवाटेला यायचे व कोरेगाव शहराची बदनामी करता मग तुमची JCB इतर वाहने कोरेगाव नगरपंचायतीच्या कामात कशी वापरता व बिले कशी काढून घेता असा सवाल महेश शामराव बर्गे यांनी विरोधकांना केला व आमने सामने येऊन खरे जनतेसमोर मांडावे असे नगरसेवक राजेंद्र वैराट यांनी खुले आवाहन दिले. वयोवृद्ध अडाणी लोकांना पैशाचे आमिष दाखवून खोटे बोलण्यास भाग पाडण्याचा आरोप विरोधकांवर साहेबराव मंचचे अध्यक्ष विजयसिंह घोरपडे व अर्जुन आवटे मामा यांनी केला. फक्त प्रभाग क्रमांक 1, 11, 12, 13 हा विकासात्मक वाटचालीत नसून संपूर्ण कोरेगाव शहरच विकासात्मक वाटचाल करीत असून सुमारे 600 कोटी रुपयांची विकास कामे शहरात सुरू आहेत. त्याचीही माहिती तुम्ही जनतेला दाखवावी असा सल्ला या सर्वांनी विरोधकांना दिला. कोरेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी तसेच आमदार महेशदादा शिंदे यांची विनाकारण जर बदनामी कराल तर जशा तसे उत्तर देण्यास कोरेगाव विकास आघाडी व आमदार महेशदादा शिंदे समर्थक तयार आहेत असा सल्लाही यावेळी सर्वांनी विरोधकांना दिला. प्रभाग 13 मध्ये आमदार साहेबांनी आतापर्यंत कोट्यधीश फंड दिला आहे.
ह्याच्या आधी 5 वर्ष मिळत होतं तेव्हा लाखात फंड मिळत होता, आता कोट्यात फंड मिळाला. आणि खांडवली चिमेक रस्ता सगळ्या वॉर्डात आजपर्यंत सगळे झाले. शौचालयाचा जो रंगरंगोटीचा कालचा विषय होता, हा दरवर्षीच रंगरंगोटी करायला लागते. शासनाचा जी आर आहे त्या पद्धतीने नगरपंचायतीनं रंगरंगोटी केलेली आहे. आणि विरोधी उमेदवाराकडे दुसरा कुठलाही विषय नाही. त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने जनतेला गैरसमज करत आहेत. काल विरोधी पार्टीनं जे चुकीच्या पद्धतीनं जी मीडियावर माहिती प्रसारित केली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे. त्यांनी जे शौचालयाचे नगराध्यक्ष आणि C1च्यावर जे आरोप केले ते अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आहेत. हे जे पाठीमागं तुम्ही शौचालय पाहताय हे ॲक्च्युली खरं राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेलं आहे. ग्रामपंचायतला राष्ट्रवादीची सत्ता होती, नगरपंचायतला मागच्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यांनी पाहिलं बघितलं आत्ता जे नवीन शौचालय जे बांधले जात आहेत ते खूप आमदारसाहेब चांगल्या पद्धतीनं शौचालय बांधणी करून घेत आहेत. हे जे पाठीमागं शौचालय होते लोकांना इथं सांगितलं गेलं की तुम्ही हे कुत्री पडले, हे चुकीच्या पद्धतीने माहिती दिली. आणि हे ॲक्च्युली हे कोरेगाव शहरात 269 टॉयलेट आहेत, त्याची देखभाल दुरुस्तीचं C1च्या माध्यमातून ते काम चालू आहे. तर ते काल दुरुस्त करताना ॲक्च्युली ते टॉयलेटचं बांधं कडं पडलेलं आहे. पण हे जे आता विरोधी पक्ष काहीतरी समाजाला चुकीची दिशाभूल करायची, चुकीचं काहीतरी दाखवून प्रसिद्धी मिळवण्याचा जे केविलवाना प्रयत्न करायचा तो त्यांनी थांबवावा. विरोधी पार्टीनं की हे रंगरंगोटी केले, त्यांना अजून मला वाटते त्यांना अभ्यास कमी आहे की हे रंगरंगोटी करणं हे शासनाच्या परिपत्रकामध्ये आहे. दरवर्षी रंगरंगोटी करणं हे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ते दरवर्षी होत असते. चुकीच्या पद्धतीनं माहिती करून कोरेगाव शहरात शौचालय असेत तसेत, पण हे त्यांना माहीत नाही की हे जे सर्व शौचालय कोरेगाव शहरातले त्यांनी जे जे शौचालय दाखवले हिथं तुम्ही माहिती घ्या, हिथं सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती. ग्रामपंचायत असताना सुद्धा आणि त्यानंतर नगरपंचायतची 2016 ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळीसुद्धा राष्ट्रवादी सलग सत्ता होती. म्हणजे बांधकामं कुणी केले आहेत, ह्यांनीच केल्यात. हे पत्रे नाहीत, हे सगळे शौचालय दुरुस्त नादुरुस्त चुकीच्या पद्धतीची. हे माझं तर म्हणणं आहे की ह्या सगळ्या शौचालयाची चौकशी लावा की ही जी चुकीची पद्धतीनं कुणाच्या काळात बांधकामं झाली, कुठला कॉन्ट्रॅक्टर होता आणि कुणी किती कमिशन घेतलं, ह्याची माझी तर म्हणणं आहे की माहिती घ्या. आणि हे चुकीच्या पद्धतीनं माझं म्हणणं ही केविलवाना प्रयत्न आहे ही चुकीच्या पद्धतीने माहिती की आमदार साहेबांनी हे कोरेगाव शहरात जो विकास कामाचा जो झंझावत आहे हे कुठंतरी त्यांना खुपतंय. त्यामुळे हे असं कुठेतरी चुकीच्या बातमीतून जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. जय महाराष्ट्र. वार्ड क्रमांक 12मध्ये आमदार महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून कोट्यवधी विकास कामे चालू आहेत. ही आता विरोधकांना बघवत नाही. त्यामुळं कसलीही चुकीची माहिती जनतेपुढं आणून दिशाभूल करत आहे. इथल्या नागरिकांच्या काही तक्रारी नाही. ते विकास कामाच्या पाठीशी ठाम आहेत. आमदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीशी ठाम आहेत. प्रभाग क्रमांक 1मध्ये मुळात नागरिक सगळे सुखी आहेत. कारण आत्तापर्यंतचा निधी हा कधीच प्रभाग क्रमांक 1ला मिळालेला नव्हता. जे टॉयलेटचा विषय जो त्यांनी काढला आहे, ज्या घटना घडत आहेत त्या ऑलरेडी मुळात 20-25 वर्षापूर्वीचं हे जुनं टॉयलेट आहे. आणि इथल्या सर्व नागरिकांना माहिती आहे की इथं कामं किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने होतात. जे विरोधक जे माहिती सांगतायत तर त्यांनी बी जरा थोडंसं विचार करून बोलावं का, तर लोकांची कामं होतात का नाही ते लोकांना विचारा ना तुम्ही. लोकांच्या वेळी त्या बाईट घ्या. कुणाला तरी रस्त्यानं चालता फिरता घेणार, त्यांना बोलावणार, हाताला धरून पुढं आणणार आणि त्यांना बोलायला उद्योग करतात. मुळात आमदार साहेबांच्याबद्दल बदनामी करायचा किंवा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष CO साहेब यांच्याबद्दल बदनाम करायचा त्यांना अधिकारच नाही हो. कारण का तर प्रत्येक 17च्या 17 वॉर्डामध्ये चांगली विकास कामं चालू आहेत. असा कुठलाही प्रभाग नाही आहे ज्या ठिकाणी विकास कामं चालू नाहीत. त्यांनी मग ह्या पण गोष्टी दाखवून द्याव्या ना, चांगली कामं कुठं झालीत. जी अपघातानं घटना घडलेली आहे याला काय जाणून बुजून काय कोणी केलेलं नाही. आणि ऑलरेडी हे इथल्या नागरिकांना माहिती घेतलं टॉयलेट आपण नवीन बांधायसाठी दिलेलं आहे. आता हे महिन्याभरातच ह्या टॉयलेटचं काम पण सुद्धा सुरू होईल. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी 7-7:30 वाजता मला स्वतः आमदार साहेबांनी फोन केला. त्यांनी इथल्या लोकांची विचारपूस केली की घटना घडली तर त्याच्यामध्ये कोणाला काय दुखापत झाली का. म्हणजे इतके जागरूक आमदार साहेब आपल्या कोरेगावला मिळालेले आहेत. माझी तर विनंती आहे की त्यांनी 17च्या 17 प्रभाग टॉयलेटचा त्यांनी विषय काढावा. कारण ही जी जुनी टॉयलेट आहेत ही सगळी ही जुनी 20-1 वर्षापूर्वीची टॉयलेट आहेत आणि त्यांच्या काळामधली ही बांधलेली टॉयलेट आहेत आणि त्या काळाची त्यांनी चौकशी करावी. ही आमचीच मागणी आता की त्यांनी चौकशी करावी आणि इथल्या लोकांना पण प्रभागमधल्या एकमधल्या विचारावं, कुठेही जाऊन त्यांनी विचारावं की लोकांची कामं होतात का नाहीत होत, आत्तापर्यंत किती फंड मिळाला किती नाही मिळाला आणि तुम्ही किती फंड दिला आत्तापर्यंत त्याची पण जरा माहिती घ्यावी. आणि माझी विनंती आहे की पुन्हा या असल्या चुकीच्या बातम्या प्रसार करून गैरसमज लोकांच्यात पसरू नये.
त्याच्यामध्ये कोरेगावची बदनामी होईल असं कुठलंही काम करू नका. कारण अजून फंड येणार आहेत, फंड येत आहेत. त्या कुठल्याही गोष्टीला आपल्याला नाही, उद्या तुमच्या पण प्रभागामध्ये जिथं तुम्ही करताय सामाजिक कार्य त्या ठिकाणी बी कामं होणारच आहेत ना, किंवा झालेले आहेत. त्याचं पण व्हिडिओ चित्रीकरण तुम्ही करावं. आपल्या घराशेजारची टॉयलेट आपली बघावी आणि मग त्याचं चित्रीकरण चांगलं झालं तर त्याचं चांगलं पण सांगा ना तुम्ही. नमस्कार. काल जे इथं बाईट घेण्यात आली किंवा प्रचार म्हणजे प्रसार माध्यमातून जे वक्तव्य करण्यात आलं अतिशय निंदनीय. हे असं काही घडलेलंच नाही. प्रभाग क्रमांकामध्ये 1 नंबर वार्डमधनं महेशदादा आमदार साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. तर विनाकारण हे जे त्यांच्यावर जे आरोप केले जातात ते कुठंतरी त्यांच्याकडं लक्ष वेधून घेण्याचं ते काम करतात. जर आमची जिथं रहिवाशांची काही तक्रार नाही, आम्हाला जर इथं पाणी व्यवस्थित मिळत असं गेल्या उन्हाळाभर महेशदादा आमदार साहेबांनी आम्हाला इथं पाण्याची सोय करून दिली. स्नेहलताई आवटे इथं आवटे मामा आहेत, घोरपडे साहेब आहेत, इथं झोटून सगळीजणं आम्ही पाण्याची इतकी सोय 24 तास आम्हाला पाणी होतं. कोरेगावात कुठं नसेल इतकं पाणी ह्या झोपडपट्टीला आमदार साहेबांनी मिळवून दिलं. आत्ता जो शौचालयाचा विषय जो उपलब्ध झालेला आहे त्याच्याबद्दल आमची रहिवाशांची इथली तक्रार नाही. तर इथं विनाकारण येऊन दिशाभूल लोकांची जनतेची किंवा करून विरोधकांनी हे लक्षात घ्यावं की 1 नंबर वार्ड हा साहेबांच्या पाठीशी, इथला एक माणूस साहेबांच्या पाठीशी. तर गुडगाभर पाण्यातनं आम्ही चालत होतो. इथं कॉन्क्रीटचे रस्ते साहेबांनी दिले. इथं लाईट असेल, पाणी असेल, कुठली समस्या असेल, दवाखान्याचं बिल असेल, मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, कुठलाही विषय असेल, हे जे करणारं काम आहेत ते सगळं काही आमदार साहेब करतात, महेशदादा शिंदे साहेब. आणि विरोधकांनी हे बी लक्षात घ्यावं की आपण जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घोषण केलेलं आहे. आपण पालकमंत्री असताना झोपडपट्टीवासियांसाठी आपण काय केलं हा अगोदर विचार करावा. नंतर विरोधकांनी ह्या साहेबांच्या विषयी बोटं उचलायची किंवा त्यांच्यावर आरोप करावेत. ही जनता कायम साहेबांच्या पाठीशी उभी राहणार आहे. झोपडपट्टीतले जे विषय आहेत काही असेल ते मिटवण्यासाठी इथं आम्ही आहोतच. मी बी स्वतः झोपडपट्टीचंच काम करते आणि आम्ही इथं 4-5 जण मिळून सगळं काम पाहत असताना आम्हाला जर इथं कुठं काय असं जाणवत नाही तर विनाकारण इथं येऊन जर एखाद्या वयस्कर वृद्ध माणसाला तुम्ही पुढे घेत असाल, त्याला जर काही लालच देत असताल आणि त्याला जर सांगत असाल चुकीच्या पद्धतीने की कुत्रं टाकीत पडलं, JCP लावलं, असं काही झालेलं नाही. दुरुस्ती करताना बांधकाम ते आत गेलं. बरं हे काम कुणाचं आहे? तुमच्याच पक्षाचं, राष्ट्रवादी पक्षाचं काम आहे. मग करताना तुम्ही असं का नाही केलं की ते 20-25 वर्ष टिकल? तुम्ही करताना जर असं केलं ते खचत गेलं, त्याची आउटलाईन व्यवस्थित काढलेली नाही. बरं ह्या तक्रारी मी स्वतः दिलेल्या आहेत ग्रामपंचायत असताना. मग त्यावेळेस पण तुम्ही तिकडे लक्ष दिलं नाही. आणि आत्ता जर साहेब इतकं छान काम करतात, कोरेगावात जर इतकं सुंदर काम त्यांचं चालू आहे तर तुम्ही कशाला विनाकारण त्यांच्याकडे बोटं करताय? तुम्हाला अधिकारच नाही तो करायचा. आणि राहिला झोपडपट्टीचा विषय, झोपडपट्टीला आजपर्यंत कोण वाली नव्हता. आपण आत्ता आमदार साहेब महेशदादा शिंदे साहेब वाली आहेत. विनाकारण त्यांच्यासाठी कुठली दिशाभूल करून किंवा आमच्यातल्या एखाद्या लोकाला कुठल्या जर असं आमिष दाखवून जर तुम्ही काही चुकीच्या पद्धतीनं जर हे करत असताल तर आम्ही पण त्याच्यावर मग पावलं उचलून आम्हीही बोलू शकतो, आम्हालाही बोलता येतं. मग 1 या ठिकाणी काल जे काय लोक आली आणि काय चुकीच्या काय गोष्टी पांगवायचं काम चालू आहे त्यांच्याकडून. आणि दुसरी गोष्ट अशी, शिव असतील, आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असतील, यांच्याबद्दल जे काय जेवढं बी वाईट काय पसरवता येईल तेवढं ते पसरवायचा प्रयत्न करतायत. आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमचं जे नेतृत्व आहे, विजयजी घोरपडे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ज्या काही इथं काय गोष्टी आणतोय आमदार साहेबांच्या माध्यमातून, महेशदादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून, त्या आम्ही व्यवस्थितरित्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं आम्ही राबवत असतो. आज काल जे तुम्ही या पाठीमागं जे दिसतंय शौचालय, या शौचालयाचं काल त्यांनी जे काय चित्रीकरण पाठवलं, कुठं काय केलं हे सगळ्या खोटंच आहे सगळे. ह्या शौचालयाचं 1 महिन्यापूर्वी आम्ही नगरपंचायतमध्ये बसून या शौचालयाचं आम्ही घोरपडे साहेब असतील, आम्ही असेल, सोमनाथ शिंदे असतील, विपुल माने असतील, ह्या सगळ्या लोकांनी तिथं नगराध्यक्षांना बोलून आमचा फायनल झालेला आहे की हे पहिलं संडास बांधून काढायचं, ही 20 वर्षापूर्वीचं आहे. हे दुरुस्ती करत असताना त्याची रंगरंगोटी असेल, खालची फरशा असेल, ह्या गोष्टी करत असताना ती स्लॅब गेला खाली. म्हणजे हे 20 वर्षाचं काम आमच्या आमदार साहेब महेशदादा शिंदे
यांच्या काळात तर झालेलं नाही. ह्याच्या अगोदर 15-20 वर्षापूर्वी झालेलं काम असेल, कमी दर्जाचं असेल, काय असेल, ते स्लॅब जर सरळ जातो तर ते दर्जा कुठला असेल त्या कामाचा, हे फक्त आपण शोधलं पाहिजे. आणि ह्या प्रभाग क्रमांक 1मध्ये जे काही लोक असतील त्यांनी सुद्धा स्वतः सांगतील लोक की बाबा ही सत्ता आल्यापासून प्रभाग क्रमांक 1मध्ये विजयजी घोरपडे साहेबांच्या माध्यमातून कामं चाललेले असताना कोणचं काम कमी दर्जाचं झालं आहे तेवढं फक्त आम्हाला दाखवून द्यावं त्यांनी. बाकीचं काय मला सांगायचं नाही. आणि असल्या अफवा कुणी जरी पाठवल्या तरी कुणी लक्षात ठेवू नका. फक्त प्रभाग क्रमांक 1च नाही तर आपल्याला कोरेगाव तालुका आमदार साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने काम करतात हे सुद्धा ते सांगायची गरज नाही. आमच्या वॉर्ड क्रमांक 1मध्ये म्हणा, 12मध्ये म्हणा, 13मध्ये म्हणा, जे आत्ता विद्यमान नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचं काम एकदम उत्कृष्टरित्या चालू आहे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. जे आता स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते म्हणून मीडियाला हायलाईट केलेले आहेत ना, त्यांना सामाजिक कार्यकर्ते न म्हणता राजकीय उद्देशानं प्रेरित व्यक्ती म्हणा, कारण त्यांनी अधिकृत पक्षाच्या चिन्हावरती इलेक्शन केलेलं आहे. तर मीडियाला विनंती आहे आमची की त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणू नका, त्यांना राजकीय कार्यकर्ते म्हणा. धन्यवाद. आमचा रस्त्याचा जे खूपच प्रॉब्लेम होता, आम्हाला खूप अडचण होती रस्त्याची. पण जसं सुरू झालं ड्रेनेज साहेबांनी भरपूर सहकार्य आणि त्यामुळे आता खूप रस्त्याचा सगळा सॉल्व झाले, घराचा आणि रस्त्याचा पण दोन्ही. आणि आमदार महेशनी सहकार्य त्यांच्यामुळे. हे कोरेगावात येताना प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या बॅक साईडला हरजीराजे बर्गे सरदार आहेत शिवाजी महाराजांच्या काळातलं, त्यांचं स्मारक इथं तयार होतं. हे सुद्धा सगळ्यांनी गावातल्या विरोधकांनी बघावं. प्रयत्न केला. इथं बघा, हे इथं कामं होणार आहे. ते पाठीमागं बघतोय शिवाजी महाराजांच्या काळातले सरदार हरजीराजे बर्गे त्यांचं इथं स्मारक होते. हे काय विरोधकांनी दाखवलं आहे. हे सगळं दिशाभूल करण्याचे प्रयत्न आहेत जनतेला. वॉर्ड क्रमांक 13मधील बाबर शोरूमच्या पाठीमागील एक 4 ते 5 ते 6 घरांची साधारण वस्ती असणाऱ्या ठिकाणी आमदार महेश शिंदे साहेबांनी 40 लाख रुपयाचा रस्ता आणि भुयारी गटरचं काम हा म्हणजे 40 लाख रुपयाचं काम इथं टाकून हा प्रश्न पूर्णतः मार्गी लावला. ड्रेनेज आणि रस्त्याचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित विषय आमदार साहेबांनी आमचे नगरसेवक बच्चू शेट वसवालांच्या माध्यमातून पूर्णत्वाच नेला आणि दिलेला शब्द पाळला. एका शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं मी परत येईन त्यावेळेला हा रस्ता आणि गटर झाल्यानंतरच येईन. 2 ते 3 महिन्यातच त्यांनी ते काम मार्गी लावलं पूर्णतः. इथे तर तो प्रत्येक समाधान कुणाचीच काही तक्रार. मुख्य प्रश्न होता तोच मार्गी लागला. आमदार महेशदादा शिंदे यांनी वार्ड क्रमांक 12 आणि 13मध्ये अत्यंत उत्कृष्टपणे काम केलं आहे. जयवंतदादा पवार, आमचे राजेंद्र वैराट, बच्चू शेवाल यांच्या मार्गदर्शनात एक काम चालू आहे. आमदार महेशदादा शिंदे यांनी प्रचंड एक नंबर कामं सगळे रस्त्याचे झालेले आहेत, शौचालय झाले पार्टीचे संपूर्ण कामं पूर्ण आहेत त्यांची, त्यामुळे काही अडचण नाही. प्रकारने एक दिशाभूलची जी बातमी त्या मागच्याची तुम्हाला बातमी करू जनतेला. पण हे सौदे इथं मागं पंचायतची सत्ता राष्ट्रवादी सत्ता होती, त्यानंतर नगरपंचायतला सुद्धा स्थापना झाली की 5 राष्ट्रवादी सत्ता होती. हे निकृष्ट दर्जाचे काम काँग्रेसच्या काळात झालेलं आहे. हे चुकीच्या पद्धतीनं होण्याचा काल प्रयत्न केलेला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. नवीन शौचालय पलीकडेच्या बाजूला एकदार साहेबांच्या फंडातून अत्यंत त्या पद्धतीचं महिलांसाठी सुचवलं. ते माननीय आमचे जिल्हा बँकेचे संचालक सुनीलजी खत्री साहेब, उप जयवंतप्पा पवार आणि इथल्या नागरिकांच्या मागणीनुसार आमदार साहेबांनी एक चांगलं सुसज्ज शौचालय तिथं बांधले. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. इथं वर गेलं तर हे दोन्ही रस्ते इथं माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11मध्ये आमदार साहेबांनी आत्तापर्यंत 70 लाख रुपये मला दिला आहे. मेन रोड असेल, मेन रोड कटापूर रोड असेल, आतील रस्ते अंतर्गत रस्ते असतील, ते सुद्धा आमदार साहेबांनी चोखलं. पण इथं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न जे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी यांनी केला आहे तो अत्यंत निंदनीय. ते स्वतः एक नगरपंचायतीतून मशिनरी वापरून स्वतःचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांची स्वतःचा JCB तिथं आहे आणि उगाच चुकीच्या पद्धतीनं लोकांना प्रदर्शन. आज आमदार साहेबांनी विकास कामाचा डोंगर ह्या कोरेगाव शहरात उभा केलेला आहे. उगाच चुकीचे नवीन पद्धतीवर चांगलं बांधणं काम झालं विषय नाही. आमदार साहेबांनी शौचालय महिलांच्यासाठी चांगलं बांधलेलं आहे. तुम्ही चांगली केलेली आहे. उत्कृष्ट प्रकारचं झालेलं आहे. संपूर्ण गल्ली बोळात सुद्धा काँक्रिटीकरण केलेलं आहे. 2.5 वर्ष झालं काम चालू आहे आणि पूर्ण शहराचा चेहरा मोहरा आमदार साहेबांनी बदललेला आहे.
त्यामुळे इथं त्याच्या- वस्तीत सगळे हो. समाधानी माणसं आहेत. त्यामुळे सगळी समाधानी आहेत आणि आणि उत्कृष्ट सगळ्यांची सोय दर्जाचे झाली. हा उत्कृष्ट दर्जाचे रस्ते बांधलेले हा, आहेत. बस बस. कमीत कमी 60-70 वर्ष तर काय होणार नाही. 50 वर्ष तरी काय काळजी नाही. कळकाईच्या अंतर्गत महादेव मंदिर ते महादेव कस्तुरी. मंदिर ते कस्तुरे म्हणजे जुने मागवानाचे रेल्वे तरी. हा. संपूर्ण म्हणजे आज सुद्धा कळकाईत अख्ख्या संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि त्याबद्दल आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच आमदार अशी मिळालेत आम्हाला की संपूर्ण शहराचा आमच्या चेहरा मोहरा दिला वार्डात तर आपल्या काळजी नाही ह्या. आणि कोणतंही काम असं नाही की सांगितलं आणि त्यांनी केलं नाही, सांगेल त्याच्यापेक्षा जास्त करतात. 10 नंबर वार्डामध्ये एकदम उत्कृष्ट पद्धतीचं काम झालेलं आहे. 11 नंबर वार्डात आमदार साहेबांनी उत्कृष्ट पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे. रस्ते नाले सगळ्या सुविधा अगदी उत्कृष्ट उत्कृष्ट पद्धतीने पद्धत स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ असेल आमची. हा, इथले ग्रामीण आपले ग्रामस्थ अगदी सुखी आहेत म्हणावे लागते त्या सोयीमुळे.